गणराया वारसा शक्तीचा लागला मला नाद खुळा भक्तीचा नाम घोषा भाळा भिडला मोरया 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 गणपती बाप्पा मोरया 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 मंगलमूर्ती मोरया 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 वरदविनायक मोरया 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 बाप्पा बाप्पा मोरया. श्री कालिका बलभीम गणेश मंडळ आणि शिवश्री प्रतिष्ठान बलभीम चौक बीड सादर करीत आहे देखावा जलक्रांती काळाची गरज. जलक्रांती काळाची गरज. निसर्गाने आपल्याला भरपूर पाणी दिलं आहे, परंतु त्या पाण्याचं सुनियोजन न केल्याने आपल्याला दुष्काळासारख्या भीषण परिस्थितीला सामना करण्याची वेळ आली आहे. आता हवी एक क्रांती, जलक्रांती. पावसाळ्यात पाऊस पडतो आणि पावसाचं पाणी नैसर्गिक प्रवाहाने नदी नाल्याद्वारे वाहून जाते. हे पाणी समुद्राला मिळते, त्याचे आपल्याला काहीच फायदे मिळत नाहीत. परंतु जर आपण हेच पावसाचं पडणारं पाणी नियोजन पद्धतीने ठिकठिकाणी बंधारे बांधून अडवले तर हे वाहून जाणारे पाणी बंधाऱ्यात साठून राहील. त्यामुळं परिसरातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होईल. पर्यायाने विहिरीत पाणी वाढेल आणि आपले शिवार जलयुक्त शिवार होईल. याकरिता कालिका बलभीम गणेश मंडळ आणि शिवश्री प्रतिष्ठान बलभीम चौक यांच्या वतीनं विनम्र आवाहन. पाण्याचं महत्त्व जाणा, पाणी अडवा, पाणी जिरवा आणि भविष्यातील पाणी टंचाई आणि दुष्काळावर मात करा. श्री कालिका बलभीम गणेश मंडळ आणि शिवश्री प्रतिष्ठान बलभीम चौक सादर करीत आहे जलक्रांती काळाची गरज. जल पुनर्भरण. पावसाळ्यात पाऊस येतो, पावसाचं पाणी आपल्या घराच्या छतावर पडतं, परंतु आपण या पाण्याचं काहीच नियोजन करत नाही. पर्यायानं हे पावसाचं पाणी छतावरून जमिनीवर पडते आणि नालीद्वारे वाहून वाया जाते. त्यामुळे आपल्याला या पाण्याचा काहीच फायदा होत नाही. शहरात गावात पक्के रस्ते आणि नाल्या असल्याने पावसाचं पाणी जमिनीत मुरत नाही. त्यामुळं जमिनीतील पाण्याची पातळी सारखी खोलवर खाली खाली जात आहे. परिणामी बोर, आड, विहिरी उन्हाळ्याच्या अगोदरच आटून जातात. तेव्हा आता हवी एक क्रांती, जलक्रांती. सुजाण नागरिकांनो, आपल्या घराच्या छतावरील पडणारं पावसाचं पाणी अत्यल्प खर्चाने आणि जागरूकतेने वाचवूया. जल पुनर्भरण प्रकल्प तयार करूया. यामुळे आपल्या बोर, आड, विहिरीच्या पाण्याची पातळी वाढेल आणि आपल्याला दुष्काळाच्या दाहकतेपासून बचाव करता येईल. श्री कालिका बलभीम गणेश मंडळ आणि शिवश्री प्रतिष्ठान बलभीम चौक आपणासमोर सादर करीत आहे जल पुनर्भरण कसे करावे यासाठी थोडक्यात माहिती. जल पुनर्भरणासाठी किमान 5 फूट रुंद, 5 फूट लांब आणि 10 फूट खोल खड्डा घ्यावा. सर्वात खाली मोठ्या दगडगोट्यांचा 2 ते 3 फुटाचा थर द्यावा. दुसऱ्या थरावर छोट्या दगडगोट्यांचा 2 ते 3 फुटाचा थर द्यावा. तिसऱ्या थरावर 2 ते 3 फूट कोळशाचा थर द्यावा. चौथ्या थरावर विटांच्या छोट्या छोट्या तुकड्यांचा 2 ते 3 फुटाचा थर द्यावा. पाचव्या थरावर सर्वात वरती फिल्टरसाठी वापरल्या जाणाऱ्या वाळूचा 2 ते 3 फुटाचा थर द्यावा. या 5 थरांपैकी आपल्या उपलब्धतेनुसार किमान 3 थराचा खड्डा तयार करावा आणि या तयार झालेल्या जल पुनर्भरण खड्ड्यात छतावरील पाणी पाईपद्वारे एकत्र करून आणून सोडावे. असे केल्याने आपल्या घराच्या परिसरातील पाण्याच्या पातळीत वाढ होऊन बोरवेल, आड, विहिरीला मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होईल. तर चला सुजाण नागरिक बनूया, पाण्याचं संवर्धन करूया, जलक्रांती करूया. धन्यवाद.